लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय घाटगेंना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण। कोकाटेंच्या व्हिडिओ संदर्भात तटकरेंना निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पत्ते फेकले आणि त्यामुळे राडा। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा कोर्टात जाऊ, सुप्रिया सुळेंचा इशारा। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाणांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण। आमच्या नेत्यांसंदर्भात असंवैधानिक भाषा वापरल्यानं मारहाण केल्याचं चव्हाणांचं वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर। रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट, तर कृषी मंत्री रमी बहाद्दर आव्हाडांचा टोला। राज्यातला शेतकरी मरतोय, कृषी मंत्री मात्र रमी खेळतोय। विरोधकांचा हल्लाबोल, कृषी मंत्र्यांना रमीचं व्यसन, त्यांचा राजीनामा घ्या, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी। रोहित पवारांचे आरोप कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी फेटाळले। मी रमी खेळतच नव्हतो, युट्यूबवर आलेली जाहिरात स्किप करत होतो, कोकाटेंचं स्पष्टीकरण। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांकडून माणिकराव कोकाटेंची पाठराखण। रमी हा चांगला गेम, आमिर आणि शाहरुख खानही खेळतात, सरनाईकांचं वक्तव्य। फडणवीस मंत्रिमंडळातले 4 मंत्री नक्की घरी जाणार, 5वा मंत्री गटांगळ्या खातोय, खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा। शिंदे आणि अजितदादांचे नेते अमित शहांनी निर्णय घेतल्याचीही राऊतांची टीका। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जे मनात आहे तेच राज आणि मी साकार करणार। सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचे पुन्हा एकदा युतीचे संकेत। युतीबाबत राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक। राज आणि मी एकत्र आल्यानं महायुतीच्या नेत्यांना पोटशूळ, ठाकरेंचा घणाघात। राज आणि मी खुलेआम भेटू, फोनवर बोलू, इतरांसारखे चोरून मारून भेटणार नाही, फडणवीस आणि शिंदेंना टोला। मोदींनंतर कोण याचा विचार संघानं केला असेल आणि म्हणूनच मोहन भागवतांनी 75 नंतरच्या निवृत्तीची आठवण करून दिली, उद्धव ठाकरेंचा टोला। तर पहलगाम हल्ल्यावरूनही मोदींवर शरसंधान। राज ठाकरेंनी भेंडी बाजारमध्ये येऊन मराठी बोलून दाखवावं, उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान। मराठी बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भरला दम। महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे, सरनाईकांकडून मराठीसाठी आग्रह। मुंबईत लोकलमध्ये महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला। मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला, लोकलमध्ये महिलांचा संताप, वादाचा व्हिडिओ व्हायरल। आमदार रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल। आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी करण्यात आला गुन्हा दाखल। भाजप नेते प्रवीण दरेकर वसईतील एका सभागृहाच्या लिफ्टमध्ये 7 ते 8 मिनिटं अडकल्याची माहिती। पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे लिफ्ट तोडून दरेकर आणि 2 आमदारांना बाहेर काढण्यात यश। बारामतीत 3 हत्ती चौकात दुचाकीला भीषण आग। स्थानिक नागरिक आणि अग्निशमक दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। सुदैवानं जीवितहानी नाही। इंडोनेशियातील तालिसे बेटाजवळ 280 प्रवासी असलेल्या फेरीला अचानक आग। बचाव पथकांकडून 260 लोकांची सुखरूप सुटका, अनेक जण बेपत्ता।